आता इथं सुद्धा जे स्वप्न पडले, हे माझं गाव आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, हे खरं आहे का स्वप्न आहे? हे सत्य आहे का स्वप्न आहे? हा, मग आता ह्या स्वप्नात आपण कधी जागा होणार? म्हणून संत काय म्हणतात, एक अज्ञान एक जे रूढे, मग कोहम विकल्पाचे मांडे. एक अज्ञान निर्माण झालं पहिल्यांदा, मग अमृतानुभव म्हणतात अज्ञान नावाची वस्तूच नाही. पण ते कुणाला जाग झालाय त्याला, ज्याला स्वप्न मिथ्या वाटायला लागले त्याला, ज्याला जगत भ्रम आहे असं वाटायला लागले त्याला, जगत ज्याला विवर्त आहे वाटायला लागले त्याला, किंवा जगत झालंच नाही असं वाटायला लागले त्याला. आम्हाला यातलं काय काय, जगत झालं नाही असं वाटते का, जगत विवर्त आहे असं वाटते का, जगत भ्रम आहे असं वाटते की, जगत मिथ्या आहे असं वाटते, काय वाटते आम्हाला? आम्हाला हे सगळं सत्य वाटते. आणि फक्त आम्ही प्रवचन तेवढं करतो की जगत अगाजे झालेच नाही, त्याची वार्ता पुशी काही. अरे हे झालंच नाही, मग ते झालंच नाही, ते झालं हे कशामुळं वाटते? दोरीवर साप झालाच नाही, तो कशामुळं वाटतोय झाला? कशामुळं? दोरीचं ज्ञान नसल्यामुळं. तसं संसार झालाच नाही, प्रपंच झालाच नाही, हे कशामुळं वाटते? त्या प्रपंचाला अधिष्ठान जे आहे त्याचं ज्ञान नसल्यामुळं.